मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याकडे कोण आले ते आपल्या सगळ्यांचे लाडके आणि अर्धवटराव आणि आवडाबाई यांना घडवणारे तसंच बोलक्या बाहुल्यांचे निर्माते आज आपल्या सोबत आहेत, ते म्हणजे रामदास पाध्ये सर आणि अपर्णाताई. तुमच्या दोघांचे मी खूप खूप मनपूर्वक स्वागत करते आमच्या आचार्य 90 स्टुडिओमध्ये. खरं तर तुम्हाला दोघांना बघत बघत, विशेषतः अपर्णाताईंना दूरदर्शनवर बघत बघत मी लहानाची मोठी झाले आणि निवेदन क्षेत्रात यावं आणि आपण निवेदन करावं किंवा दूरदर्शनशी रिलेटेड काम करावं मीडियामध्ये, अशी ती आवड निर्माण झाली आणि त्यासाठी तुम्हाला आधी खूप खूप धन्यवाद. आणि आज आपण तुमचा सगळा प्रवास आजपर्यंतचा जाणून घेणार आहोत. तर सुरुवात अर्थातच तुमच्या वडिलांपासून आपण करूया. वडिलांकडनं जो तुम्हाला वसा मिळाला, वडिलांचं आणि नातं तुमचं कसं होतं आणि तुम्ही कशी काय ही कला अवगत करून घेतली त्याविषयी थोडंसं. वडील मी लहान असतात, म्हणजे ही गोष्ट माझ्या 6 किंवा 7 वर्षाचा असेल. वडील आरशासमोर, आम्ही त्यावेळेस दादरला राहत होतो, आरशासमोर बसून ते प्रॅक्टिस करायची. अच्छा. अर्धवटराव, शामू, गंपू काय असतील ते, आणि मी त्यांच्या बघत बसायचो. आणि एकदा काय झालं, ते काय करता करता प्रॅक्टिस आत गेले काही कामानिमित्त, आणि नंतर मी अर्धवटरावशी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्याशी काय तो बोलला नाही, बोलणार कसा तो. तेवढ्यात वडील आले, काय करतोस तू? मी सांगितलं तुमच्याशी बोलतो, माझ्याशी नाही बोलत हा. तर तुझ्याशी बोलायला पाहिजे? हो पाहिजे माझ्याशी बोलायला. मग मी सांगेन तसं उद्यापासून तू करायचंस. आणि त्याच्यानंतर मला त्यांनी हळूहळू शब्दभ्रमाचे म्हणजे बोलक्या बावल्या, अगदी लोकांना समजणारं असं, त्याचे धडे द्यायला सुरुवात केली अननोईंगली. अगदी म्हणजे मी 6-7 वर्षाचा असताना त्याला जे आवडेल तसं तो करत गेलो. वडिलांकडे मी शिकत गेलो हळूहळू. आणि आजच्या मुलांना खोटं वाटेल, पुढली 11 वर्ष मी हे शिकत होतो त्यांच्याकडे. आणि माझा पहिला प्रयोग ज्या वेळेला 11 वर्षानंतर, मी प्रत्येक वेळेला विचारतो, मी आता करू का तुमच्यावर, मी करू का? तो म्हणाला अजून तयारी नाही झाली तुझी, अजून शिकताय. आणि नंतर 11 वर्षांनी मी ज्या वेळेला विचारलं, तो म्हणाला चालेल, तू 5 मिनिटं तुला देतो मी फक्त, आणि 5 मिनिटात तू करायचंस, तुझी बाहुली घे आणि तू कर. मला अजूनही आठवतं, ते प्रमोद नवलकर होते शिवसेनेचे, त्यांचा बालमेळावा किंवा असं काहीतरी होतं, मला प्रभू प्रभात मासिक होतं, त्यांच्यातर्फे तो प्रोग्राम होता. आणि वडिलांचं झाल्यावर थोडा वेळ मला 5 मिनिटं दिली आणि लोकांनी भरभरून दाद दिली. आतमध्ये आल्यावर मी सांगितलं, बघितलं किती टाळ्या पडल्या मला. तो म्हणाला, वडील म्हणाले त्या टाळ्या खऱ्या नाहीत, तू माझ्याजवळ शिकलास म्हणून तुला त्या टाळ्या मिळाल्या, तुला अजून शिकायचंय, खूप खूप शिकायचंय. बरं, मी शिकणार. आणि माझ्या दुर्दैवाने म्हणा की त्याच्यानंतर मला अजूनही आठवतं, 1 मे 1967 मी कार्यक्रम झाला तो, आणि 8 मे 1967 वडील अचानक हार्ट अटॅक येऊन गेले. अरे बापरे. त्याच्यानंतर मी वडिलांकडे जेवढी शिकलो होतो त्याच्यावर आणखीन पुढे प्रॅक्टिस करायला लागलो. वडिलांचं अर्धवटराव, आवडाबाई आणि त्यांची 2 मुलं शामू, गंपू. आमच्याकडे फक्त 4 बाहुल्या होत्या. त्या 4 बाहुल्यांच्यावरनं हळूहळू मी शिकायला लागलो, करायला लागलो अर्धवटराव. आणि नंतर त्यानंतर माझा पहिला प्रयोग जवळजवळ 1 ते 1.5 वर्षानंतर मी माझा केला. आणि नंतर मग तो सिलसिला सुरू झाला, घोडदौड सुरू झाली. आणि खरंच म्हणजे काय म्हणतात तसं वडिलांचे आशीर्वादच तुम्हाला आशीर्वाद आहेत. म्हणून मी म्हणजे आता एवढे वर्ष झाली, मला 54वं वर्ष चालू आहे, तरी मला अजूनही आज देखील कुठेही जायचं असो,
प्रोग्रामला वडिलांच्या फोटोला नमस्कार करून जातो, कारण वडिलांच्या आशीर्वादाने मी हे करतो. हो, आणि आपण म्हणतो ना, जसं काही शून्यातनं विश्व तुम्ही निर्माण केलं, वडिलांची जरी नकळत्या वयात तुम्हाला साथ मिळाली नाही, फार कमी वयात, म्हणजे तुम्ही लहान असताना मार्गदर्शन कमी मार्गदर्शन मिळालं, तुम्ही स्वतः डेव्हलप केलं. आणि खरंच या बोलक्या मावल्यांचा संसार इतकी वर्ष तुम्ही चालवताय, स्वतःचाही संसार स्वतःच्या पण एक मला एक सांगावंसं वाटतं, वडिलांनी एक मात्र सांगितलं की हे तू शिकतो कला खूप छान आहे, पण एक लक्षात ठेव, तुझं शिक्षण महत्वाचं आहे. कुठल्याही शाखेत जा, पण तू शिक. आणि त्यामुळे मी शिकलो, इंजिनियर झालो वगैरे वगैरे. मला हो, आणि कधी तुम्हाला कसं तो आवड असली की सवड निघते, आणि आवड असली की आपण झोकून देऊन काम करतो. तसं इंजिनिअरिंगकडे मला वाटतं तुमचं लक्ष लागलं नसेल. आणि नाही, पण काय माहितीये का, मला ना लहानपणापासून खूप आवड होती. म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं तर ठाकाठोकीची आवड होती. हातोडी घे, खिळे मार, हे कर. त्यामुळे मला इंजिनिअरिंग मध्ये खूप इंटरेस्ट. हो, आणि त्याचा उपयोगच झाला. म्हणजे त्यावेळेला मला माहिती नव्हतं. त्यावेळेला म्हणजे मी तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, माझा ट्रेनिंग असतं, नंतर आम्हाला ट्रेनिंग असतं, आणि ट्रेनिंग नंतर ते आम्हाला ऍब्सॉर्ब करतात. इंटर्नशिप असते. तर ट्रेनिंग मध्ये मेटल बॉक्स कंपनीमध्ये मला ट्रेनिंग लागलं, आणि ते झालं माझं ट्रेनिंग. आणि तिथे मी 6 महिने जॉईन झालो, 6 महिने पण नाही राहिलो. आणि तिथे मला 6 महिन्याच्या अगोदरच मला अमेरिकेहून बोलवणं आलं. हो, नक्कीच. आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसं काय, सीए होऊ शकतात, डॉक्टर होऊ शकतात, इंजिनियर होऊ शकतात, पण एक कलाकार होणं ही खरंच देवाची देण आहे. आणि खरंच तुम्ही दोघंही भाग्यवान आहात की तुम्हाला एवढी देवी देणगी आहे ही बोलक्या बावल्या निर्माण करणं, आणि इतकं वर्ष ते घवघवीत यश संपादन. नाही, म्हणजे ते काय, तुम्हाला तुमचं नशीब म्हणा, किंवा आणि माझ्या नशिबाने अपर्णासारखी बायको पण मला मिळाली की जिला आवड आहे याच्यात. आणि खरंच तुमचं अगदी लक्ष्मीनारायणाचं नाही असं काही. हो, आणि अपर्णाताईंचा आता उल्लेख तुम्ही केला, तर अपर्णाताई कशा भेटल्या, आणि मग त्यांचं तुम्हाला सहकार्य कसं लाभलं या सगळ्या प्रवासामध्ये, त्याविषयी सांगा. अपर्णाच सांगेल, कारण मला सांगणं मी मराठी, म्हणजे मला साहित्याची खूप आवड होती. मराठीतून मी एमए करत होते, आणि मला गाण्याची, नाटकाची, म्हणजे सगळ्या कलांची थोडक्यात आवड होती. रामनारायण रुईया कॉलेजमध्ये, रुईयामध्ये सगळं वातावरण तुम्हाला माहिती आहे, अतिशय छान असतं. म्हणजे तुमच्या सगळ्या कलागुणांना पोषक असं वातावरण होतं. आणि मी विजया मेहतांचं नाट्य शिबिर सुद्धा केलं होतं, नाटकातही काम करत होते. तर मी यशवंत देव, सुप्रसिद्ध संगीतकार, आता ते नाहीये, त्यांच्याकडे गाणं शिकत होते. आणि त्यांच्या प्रथम पत्नी विजयालक्ष्मी, त्या रामदासची चुलत बहीण, म्हणजे त्या आधीच्या पाध्ये त्या देव झाल्या. तर त्यांनी मला, म्हणजे असं मी त्यांच्याकडे गाणं शिकत असताना त्यांनी मला हेरलं. त्यांनी असं विचारलं की माझा भाऊ आहे, चुलत भाऊ, तर त्यांच्यासाठी म्हणजे आई वडिलांना विचारलं माझ्या. तर त्यांचं तेव्हा एक नाटक चालू होतं, या चिमण्यांनो म्हणून, या चिमण्यांनो या. यशवंत देवानीच ते लिहून दिलं होतं त्यांना, पहिल्यांदाच पूर्ण वेळाचं मराठी नाटक. तर ते आम्ही बघायला गेलो, आणि आमचा बघण्याचा कार्यक्रम म्हणजे शिवाजी मंदिरमध्येच झाला. शिवाजी मंदिरच्या मेकअप रूमच्या आरशात आम्ही पहिल्यांदा पाहिलंय. आणि मग मला असं वाटलं की मलाही सगळ्या कलांची वगैरे आवड होती. आणि रामदास तेव्हा त्या बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालेले होते, म्हणजे दूरदर्शनवर किंवा इतर अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम असायचे. आणि मला सुद्धा मुंबईत राहणारे कलाकार नवरा असला तर जास्त बरं असं वाटलं. आणि म्हणून मग असं म्हणतात की आपल्या लग्नाच्या काठी स्वर्गात पडतात, पण इथे चक्क देवांनीच आमचं बऱ्याच लोकांना वाटतं आमचं लव्ह मॅरेज आहे, पण लव्ह मॅरेज नाहीये, विवाहोत्तर प्रेम मात्र आहे. आणि मलाही सगळ्या कलांची आवड असल्यामुळे माझ्यातले जे काही थोडेफार गुण आहेत त्यांच्या ह्याला पोषक असं यांच्या घरातलंही वातावरण होतं. एकत्र कुटुंब होतं, पण मला माणसांची आवड असल्यामुळे आम्ही एकत्र कुटुंब असलं तरी मला खूप आवडलं. आणि दादरलाच ते राहत होते, त्यामुळे मला म्हणजे सगळं जुळून आलं सगळं. नक्कीच. आणि सरांना मी असा प्रश्न विचारेन की तुम्हाला अपर्णाताई कशा भावल्या? नाही, काय माहितीये का, अपर्णा मी बघितलं त्यावेळेला मला आवडली, म्हणूनच होकार दिला. पण तिला या
बाकीच्या कलांची खूप आवड होती. एक तर काय विजया मेहतांकडे शिकलेला म्हणजे पुढे बोलायचाच प्रश्न मिटला. आणि त्यामुळे कलांची आवड असल्यामुळे सुरुवातीच्या काळात मी तिला सांगितलं माझे फक्त तू कार्यक्रम बघ, जवळून बघ, आणि तुला आपोआप करावंसं वाटलं तर कर. बरोबर. पण तिला एवढं चांगलं वाटलं की नंतर तिने ते करायला सुरुवात केली. पण तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, अपर्णा चांगली गायिका आहे. मी गाणं शिकतच होते. तर गाणं म्हणणं आणि आवाज काढणं, शब्दभ्रमी, ही अगदी भिन्न अशी प्रोसेस आहे. तर म्हणून तिला सांगितलं तू बाहुल्या ऑपरेटिंगचं कर. बरोबर. आवाज शक्यतो कमी काढ, नाही तर तुझा गाण्याचा आवाज जाईल. अच्छा. आणि तसं तिने केलं. आज म्हणजे तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की कुठेही, म्हणजे भारतात तर सोडाच, जगात फार कमी किंवा जवळजवळ कोणी नाही जे नवरा बायको असून स्टेजवर, कपल स्टेजवर बाहुल्यांचा खेळ करतात. आणि त्यामुळे मग आम्ही वाढत गेलो जगभरात. एवढं सोपं नव्हतं. म्हणजे सुरुवातीला सोप्या बाहुल्या, कारण एकदम बाहुल्यांची कला शिकणं हे कठीण होतं. पण मला त्याचे डायलॉग लिहायची सुद्धा खूप मजा वाटायची. मला थोडं मराठीची खूप आवड असल्यामुळे मी रामदासची स्टाईल काय आहे विनोदाची ती आधी जाणून घेतली. की एक पंचलाईन असते, छोटी छोटी वाक्य असतात, हे सगळं. आणि मग गिव्ह अँड टेक. आणि आम्ही मग सुरुवातीला असं म्हटलं की मी वेगळं काही करण्यापेक्षा आपण एकत्र काही केलं तर ही कला आणखीन वाढेल. म्हणून मग मी हळूहळू संवाद लिहायला लागले. बाहुल्या सुद्धा सोप्या बाहुल्या, ज्याला ग्लव पपेट म्हणतात, त्या आधी ऑपरेट करायला लागले. मग हळूहळू कठीण बाहुल्या मला यायला लागल्या. पण तरी देखील या सगळ्या प्रोसेसला म्हणजे 8-10 वर्ष तरी लागली बाहुल्या चांगल्या पद्धतीने ऑपरेट करता यायला. हो, म्हणजे सगळ्या बाहुल्या काही सोप्या नसतात, वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या असतात. तर पण मला एकूण कलांची आणि नाटकाची वगैरे आवड असल्यामुळे हळूहळू ते जमायला लागलं. काय ही कला खूप कठीण आहे. वाटते जेवढी सोपी तेवढीच कठीण आहे. म्हणजे शब्दभ्रमी बाहुली ही एक प्रकारची बाहुली. नंतर वेगळ्या मी काय केलं, सगळ्या प्रकारच्या बाहुल्या शिकून घेतल्या. आणि वडिलांनी लहानपणी प्रत्येक बाहुलीकार, म्हणजे कळसूत्री बाहुलीकार, काठी बाहुली, हात बाहुली, प्रत्येक जण आमच्या घरी जेवून खाऊन राहत होते. आणि त्यामुळे एकच, तुला पाहिजे तेवढे पैसे घे, माझ्या मुलाला शिकवायचं. आणि बाहुल्या म्हणजे कुठले कुठले प्रकार आहेत ते मला जरा सांगा, कारण अगदी आपलं माहिती नाही या कलेबद्दल. माणसांना तुमच्यामुळे तर फारच ते लोकांना माहिती घराघरात पोहोचल्यात बोलक्या बाहुल्या. पण माणसांचे जो बाहुल्या असतात असं नाही, पण म्हणजे प्राण्यांच्या सुद्धा तुम्ही करता. नाही, काय माहितीये का, बाहुल्यांचे अनेक प्रकार. एक म्हणजे आम्ही करतो अर्धवट आवडाबाई, ती शब्दभ्रमी बाहुली. अच्छा. किंवा व्हेंट्रिलॉक्विस्ट पपेट, जो आपण आवाज काढायचा आणि बाहुली बोल, हा एक प्रकार. नंतर कळसूत्री बाहुल्या म्हणजे धाग्यावर, म्हणजे कोकणात, राजस्थानी किंवा कोकणात कठपुतली, तो एक प्रकार. नंतर काठी बाहुली, रॉड पपेट्स, ज्या वरून ऑपरेट करतात ते करतात. हात बाहुली म्हणजे ग्लोव पपेट. नंतर शॅडो पपेट्स म्हणजे छाया बाहुली, त्या हे. नंतर आधुनिक, मी ज्या वेळेला अमेरिकेत जाऊन आलो त्यावेळेला मी त्यांचं बघितलं की मपेट्स, म्हणजे सेसमे स्ट्रीट तुम्हाला कार्यक्रम माहिती असेल, अमेरिकेत खूप गाजलेला आहे. मपेट्स म्हणजे तो खालून ते ऑपरेट करतात. आणि सॉफ्ट पपेट्स असतात, म्हणजे कापडापासून बनवलेल्या किंवा स्पंजापासून बनवलेल्या त्या बाहुल्या. नंतर कॉस्ट्युम पपेट्स म्हणजे ड्रेस करून तो मोठे 10-12 फुटाच्या बाहुल्या बनव. असे अनेक प्रकार बाहुल्यांचे आहेत. आणि सुदैवानी मी हे सगळे प्रकार शिकलो. आणि बघायला तर मिळाले. मी अमेरिकेत दुसरं काही साईट सीइंगला जात नसे. सुरुवातीला मी देशात गेलं की तिथलं सुरुवातीला मी आणि माझे भाऊ
ते जे सीए आहेत त्यांना पण खूप आवडत, पण ते आता म्हणजे नुसतं बघतात, ते स्वतः करत नाहीत. त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन आलो, सगळ्या बारीक सारीक बाहुल्या बघितल्या. पुन्हा अमेरिकेत गेलो आणि सगळे प्रकार शिकून घेतले. मपेट्स जो सिसेमे स्ट्रीटचा आहे तो शिकलो. एवढंच नाही तर त्या कशा बनवायच्या हे पण मी त्याचं ट्रेनिंग घेतलं तिथे, आणि आल्यावर मी त्या बनवल्या. आणि हे करत असताना एक पॉइंट असा आला की हे सगळं आहे, सगळेजण करतात, मग मी वेगळं काय करतो. त्याच्यातून मी माझा नवीन प्रकार शोधून काढला. आणि त्यावेळेला मला इंजिनिअरिंगचं खूप खूप फायदा झाला. बनवण्यासाठी बाहुल्या बनवणं हा वेगळा प्रकार आहे, आणि त्या मी अतिशय चांगल्या प्रकारे बनवू शकतो, कारण मी इंजिनियर आहे. आणि कुठल्याही कारागिरांवर अवलंबून न राहता आत्मनिर्भरपणे तुम्ही त्या बाहुल्या कधीही चांगलं ना, कुठलंही काम आपल्याला आपल्या रिक्वायरमेंट, आपली काय आवश्यकता आहे, बाहुलीला काय करायचंय त्याप्रमाणे त्याच्या त्या कळी बनवणं वगैरे हे सगळं आपल्याकडे तसं कोणी बनवणारं नाहीये. आणि आपली जी संकल्पना असते, आपला जो विचार असतो तो बाकीचे लोक, कारागीर लोकांना काय होतं, ते एकच साच्यामध्ये सुतार म्हणजे सुतार असं, तो मोल्डर म्हणजे मोल्डर. मी सगळं प्रकार, इव्हन तुम्हाला आश्चर्य वाटतं, मातीच्या बाहुल्या पण मी बनवल्या, मातीच्या आणि मोल्ड बनवले, मी मोल्ड केले. पण हे म्हणजे आवड म्हणून आता मी मोल्ड करत नाही, कारण मोल्डसाठी मी माणसं ठेवू शकतो. पण त्यांना सांगायचं तुम्ही डोकं तुमचं चालवू नका, मी सांगीन तसं करायचं तू. नक्कीच. आणि मला फक्त दूरदर्शनचा तुमचा अनुभव थोडासा सांगा. आणि दूरदर्शन ते परदेश प्रवास, हा सगळा जो प्रवास तुमच्या दोघांकडनं झालेला आहे आणि बोलक्या बाहुल्या तुम्ही घराघरात पोहोचवल्या आहेत, तर त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. नाही, मी दूरदर्शनवर म्हणजे 2 ऑक्टोबर 72 झालं दूरदर्शन, मुंबई दूरदर्शन चालू झालं. आणि त्याच्या अगोदर मी सीबीएस कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टीम वर अमेरिकेत टेलिव्हिजनवर शो केले. आणि त्याची जाहिरात मी म्हणणार नाही, पण प्रत्येक वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावर की पहिला भारतीय शब्दभ्रमकार अमेरिकेत टेलिव्हिजनवर प्रकट झाला. वर्तमानपत्र हे एकच, वर्तमानपत्र, दुसरं काहीच नव्हतं. म्हणून ते बघून मी ज्या वेळेला भारतात आलो त्यावेळेला मुंबई दूरदर्शनचे डायरेक्टर जनरल पी.व्ही. कृष्णमूर्ती, मला अजूनही नाव आठवतं त्यांचं, कारण पी.व्ही. कृष्णमूर्तींनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं तू जगभरात जाऊन आलेला आहेस, आता तू दूरदर्शनवर कार्यक्रम सुरू करायचेस. आणि मला 15 मिनिटं दिली त्यांनी दर आठवड्याची, आणि कार्यक्रम सुरू केला मी. पण हे, आणि पहिल्या दिवसापासून मी टेलिव्हिजनवर जो जातोय तो आतापर्यंत मधून आता म्हणजे 2-3 वर्ष झाली, आता नाही गेलो. तुम्हाला एक सांगते, आपली कॅमेऱ्याची टेस्ट म्हणजे सगळंच नवीन होतं. दूरदर्शनवर जे कॅमेरे आणले त्या कॅमेऱ्याची टेस्ट आमच्या अर्धवटावर पहिली केली, तिथपर्यंत कॅमेऱ्याची टेस्ट पण कोण माणूस पण नव्हता. त्यामुळे दूरदर्शनचे आमचं जे नातं आहे की खूप, म्हणजे दूरदर्शन तेव्हा नवीन आलं तेव्हा इतकी लोकांना त्याचं आकर्षण होतं, आणि एकच चॅनल असल्यामुळे खूप सगळेजण ते कार्यक्रम बघायचे. आणि त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं ही कला घराघरात पोहोचली, त्याचं तेच कारण. आणि सह्याद्रीची तर ती टॅगलाईनच आहे ना, एक घराघरात आणि प्रत्येक घराघरात अशी टॅगलाईन, घरातल्या प्रत्येकासाठी. आपण काय माहितीये का, मी केलं, बोलवलं, पण याच्यात एक गोष्ट आहे, मी अतिशय मन लावून कार्यक्रम केले, प्रामाणिकपणे. मला सातत्याने. आणि कुठलाही कार्यक्रम करताना मी, इव्हन माझा मुलगा सत्यजित आज देखील त्याला सांगतो, कार्यक्रम करताना
एकदा देखील असा विचार आणायचा नाही की याच्यातून किती पैसे मिळणार. अच्छा, पैसे मिळतील तुला, नंतर तुला मिळतील. बरोबर. कार्यक्रम करताना किंवा आज देखील, आज म्हणजे 50 वर्ष होऊन गेली तरी मी बाहुली बनवताना मला किती याच्यातून मिळणार आहे मी एक क्षणभर देखील विचार करत नाही. आणि त्याचंच मला वाटतं थोडंसं श्रेय आहे. खरंच आहे. आणि मला वाटतं तुमच्या जेवढ्या मुलाखती झाल्या असतील तेवढेच तुमचे कार्यक्रम हजारोंच्या संख्येने झाले असतील. आमचे आता 55-56 वर्ष, 55 वर्ष झाले. आणि 55 वर्षात 10,000च्या आसपास केले. 10,000 करायचं, एक 5-25 कमी आहेत. आणि 10,000 प्रयोग मी 10,000 म्हणजे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, 5,500पेक्षा जास्त प्रयोग मी परदेशात केले. अच्छा, हा, म्हणजे तिथे ती जास्ती कला, तिथे ती जास्त पोचलेली आहे. आणि असं एकही आता देश उरलेला नाही की जिथे मी कार्यक्रम केले. कमाल कमाल. खरं नाही कमाल असं नाही, पण ती आवड आहे. इव्हन आमचं अर्धवटराव 100 जी साजरी केली ती आम्ही मुद्दाम 10 देशात साजरी केली. अच्छा, 10 देश म्हणजे रशिया, चायना, जपान, अमेरिका, कॅनडा, काय गल्फ, आणि त्या भाषेत केली. रशियन भाषेत केली, चायनीज भाषेत केली. गल्फमध्ये तर आम्ही हाईट म्हणजे गल्फमध्ये सगळा गल्फ आम्ही पालथा घातला. आम्ही अपर्णा नाही पिंजून अगदी. आणि काही वेळेला मुलगा पण होता सत्यजित. तिथे 450 प्रयोग फक्त गल्फमध्ये मी केले. आणि ते त्यांच्या भाषेत. हो, पण मग हे भाषेचं तंत्र तुम्ही कसं काय अवगत केलं? नाही, काय माहितीये का, म्हणजे ते करताना डिझाईन शो कसा करायचा, ओपनिंग आणि क्लोजिंग त्यांच्या भाषेत आम्ही केलं. बरं, अच्छा. आणि काही भाषे पलीकडे आम्ही दोघांनी मिळून सादर केली. हो, कारण जसं आपण म्हणतो प्रांतागणिक भाषा बदलते तसं देशागणिक सगळंच बदलतं. कल्चर बदलतं, सगळं बदलतं. पण थोडंसं त्यांच्या भाषेत, म्हणजे इथले जे एक्सपर्ट आता चायनीज बोलणारे आपल्याकडे आहेत मुंबईत, रशियन बोलणारे काही मुली आहेत, जॅपनीज, त्यांच्याकडून आम्ही मग ते ट्रान्सलेट करून हे करून तेवढं पाठ करून घेतलं. केलं. म्हणजे कोन्निचिवा हे जॅपनीज, कैफ तारा ओमान, हे असं काय काही वेगवेगळं, म्हणजे त्या भाषेतलं तेवढं पाठ करून. पण ते खूप कठीण होतं. म्हणजे आपण भाषा लगेच आपल्याला मराठी, इंग्लिश शिकणंच कठीण होऊन बसतं, कारण त्यातलं एकही अक्षर समजत नाही आपल्याला. पण तेवढं पाठ करून आणि मग त्यांच्या भाषेतल्या काही म्हणी, वाक्प्रचार किंवा त्यांच्या भाषेतलं संगीतावर आधारित जर आपण केलं तर त्याच्यावर आम्ही पपेट शो संगीतावर आधारित पण केले. त्यांची गाणी घेऊन त्यांची गाणी घेऊन त्याच्यावर पपेट शो सादर केला. हो, आणि संगीत ही नस असते, युनिव्हर्सल पकडली. आणि त्याला काही भाषा लागत नाही, त्याच्यावर आम्ही पपेटचं बरेच हे केलं. तरी पण तो एक सगळ्या भाषा शिकणं आणि त्यामध्ये कन्सेप्ट तो घडवून आणणं, म्हणजे ते थोडंसं तुम्हाला त्रास घ्यायला लागतो. काही देशात इंग्लिश समजत नाही, त्या ठिकाणी त्यांची भाषा लोकल आम्ही वापरली. अरे वा, अच्छा. पण खरंच ह्याच्या मागे फार मोठं संशोधन आहे, तुमचा सगळा अभ्यास आहे, डेडिकेशन आहे, चिकाटी आहे, सातत्य आहे. हो, आणि मुळात त्या कलेवर तुमचं मनापासून प्रेम आहे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसती रंगमंचीय कला ही त्यांनी ठेवली नाही, तर एकदा ही कला आपण व्यवसाय म्हणून स्वीकारली, व्यवसाय की मग सगळ्या प्रांतात म्हणजे सगळ्या मीडियामध्ये त्यांनी ती कला वापरली. म्हणजे जाहिरातीसाठी, रेडिओ स्पॉटसाठी, कॅसेटसाठी, म्हणजे आमच्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर दूरदर्शनसाठी तर केलंच, वेगवेगळ्या टीव्ही चॅनलसाठी केलं, इव्हेंटसाठी केली, आणि काय व्हिडिओ अल्बमसाठी वापरली, जाहिरातींसाठी वापरली. सगळे मीडिया प्रत्येक वेळा तंत्र वेगवेगळं बदलायला लागायचं. मला वाटतं सगळ्या शिकायलाही मिळालं. सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर तुमच्या एवढा जास्ती कोणी केला नसेल. नाही, म्हणजे दुर्दैवाने नाही केलाय असं म्हणायला हरकत नाही. युग आलेलं आहे, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही झपाटलेला त्या माइलस्टोनकडे येणारच होते, कारण आपल्या चित्रपटसृष्टीलाही कसं नाही आपल्याला हे आश्चर्यच आहे ते की तात्या विंचू आला, म्हणजे तो जेव्हा झपाटलेला चित्रपट आला तेव्हा
आपण सगळे झपाटून गेलो बरोबर आणि त्या तात्या विंचूचं प्रेमातच पडलो. तर तो खलनायक आणि पहिला खलनायक असेल की ज्याच्यात प्रेक्षक प्रेमात पडले. इतका तो गोड, इतकी छान बावला म्हणेन मी, बावला बनवला तुम्ही. तर तात्या विंचू बद्दल तात्या विंचूचं सांगेन, पण त्याच्या आधी म्हणजे मी कार्यक्रम करण्याआधी वडिलांनी 60 साली पहिल्यांदी भारतीय चित्रपट त्यांनी त्यांनी अर्धवटराव केली. आणि त्याचं नाव होतं पिक्चरचं अकेली मत जइयो. हे राजेंद्र कुमार आणि मीना कुमारी यांनी काम केलं होतं. आणि राजेंद्र कुमार बाहुलीचा मालक दाखवला होता. अर्थात पाठीमागून वडिलांनी केलेलं होतं. तर ते पहिलं केलं आणि त्याच्यानंतर मला असा योग आला की अमिताभ बच्चनचा एक महान नावाचा पिक्चर तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यात ट्रिपल रोल आहे. त्याचा 3 भूमिका केलेल्या आहेत त्यांनी. तर त्यातली एक भूमिका बाहुल्यांच्या बरोबर बोलणारा असं माझा कार्यक्रम एकदा बघितला त्यांनी षण्मुखानंदला. कारण षण्मुखानंदला असंख्य कार्यक्रम केले. 81 साली आपलं नुकतं लग्न झालं होतं. तर कार्यक्रम झाल्यावर ऑर्गनायझर जो होता तो मला म्हणाले, सर अमित जी अंदर आए और आपको पूछ रहे हैं. आणि मी आलो, आपलं नमस्कार चमत्कार केला. तर म्हणाला नाही असं बहुत आपने खूबसूरत काम किया है, आपका कुछ कार्ड वगैरे है. अरे बापरे. इतकं पोलाइटली त्यांनी सांगितलं, मला तुमचं कार्ड द्या आणि नंतर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन. मला वाटलं की आता मोठा माणूस एवढा कशाला कॉन्टॅक्ट करतोय. आणि खरोखर 8 दिवसाच्या आत त्यांनी मला स्टुडिओमध्ये बोलवलं, त्याचं पिक्चरचं शूटिंग चाललेलं होतं. दरवाजावर मी आणि भाऊ गेलो. मला तर वाटलं मला घेणारच नाही. तो म्हणाला किसको मिलना है. अमिताभ बच्चन को. बैठो बैठो, बाहेर बसल. मला बाहेर बसवला. त्याचा सेक्रेटरी आला, अरे क्या किया है, चलो अंदर. सर आप अंदर बैठो, अभी सर आ रहे हैं. आणि नंतर अमिताभ आला, स्वतः नमस्कार केला आणि म्हणाला मी असं एक नवीन पिक्चर करतोय, त्यात मला तुमचा रोल करायचा आहे, मला ही शिकवा तुम्ही कला. मी सांगितलं शिकवणं कठीण आहे, पण मी पाठीमागून करू शकतो आणि वाटेल लोकांना तुम्हीच करताय. आणि त्याच्यानंतर ते झालं. त्यांचे डायरेक्टर माझ्या घरी आले, त्यांनी अर्धवटराव सिलेक्ट केला आणि महान चित्रपट झाला. पण खऱ्या अर्थाने पिक्चर मध्ये जर कोणी नाव मिळवून दिलं असेल बावल्यांना तर महेश कोठारे. म्हणजे तात्या विंचू म्हणजे काही त्याला प्रश्नच नाही. संपूर्ण सिनेमा त्या बाहुली त्याच्यावरच केंद्रित होता. पण मला ते फार आवडलं. एक शहेनशाह दुसऱ्या शहेनशाहला भेटला नाही का. नाही हो. मला असं पण काय माहितीये का, आता तात्या विंचू महेश ज्या वेळेला माझ्या घरी आले पहिल्यांदी, आणि एक योगायोग म्हणजे महेश कोठारेंचा पहिला छोटा जवान पिक्चर होता. त्याला माझ्या वडिलांनी हार आणि नारळ देऊन त्याचा सत्कार केला होता. माझ्या वडिलांनी त्याचा सत्कार. तर ती आठवण त्यांनी मला सांगितली की असं रे तुझ्या वडिलांनी मला सत्कार केला आणि तू आता मी नवीन करतोय. त्यावेळेला तात्या विंचू हे नाव पण माहिती नव्हतं. एक अशी बावली आहे. आणि मी अमेरिकेला जात होतो. 15 दिवसांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर 2.5 महिने होतो. तर म्हणाल तू अमेरिकेला चालल्यास तिथून एक बावली घेऊन ये माझ्यासाठी आणि मग आपण करू. बरं मी सांगितलं मी जाईन, मी विचार करतो. आणि मग 2.5 महिने मला ज्या वेळेला वेळ मिळायचा त्यावेळेला मी विचार करायचो काय करायचं. आणि तिथे मला अशी एक बावली
मी मनात अशी धरली की आल्यावर आपण महेश कोठारेंना सांगायचं, आणि आल्यावर सांगितलं की मला एक वेगळ्या प्रकारची बाहुली सुचलेली आहे, मी करीन. माझ्यावर विश्वास असला तर तू कर, नाही तर तू नको करूस, तू तुझं नेहमीच कर. तो म्हणाला तुझ्यावर 100% विश्वास आहे. मी सांगितलं मला 2 महिने दे. 2 महिने काय करायचे बाहुल्या बनवायला? मी सांगितलं मला 2 महिने पाहिजे म्हणजे पाहिजे. बरोबर. आणि 2 महिन्यानंतर मला अजूनही आठवतं, महेश कोठारेंकडे गणपती असायचा. मी गणपतीला गेलो, गणपतीला नमस्कार केला, आणि नंतर गणपतीला मी माझ्या पिशवीतून ती बाहुली पायाशी ठेवली आणि नमस्कार केला. आणि ती बघितल्यावर महेश कोठारे वेडा झाला, म्हणाले झालं आपलं सुरू. कमाल. आणि गणपतीनेच आशीर्वाद दिला. त्याच्या पूर्वी खूप आहे बा, आपल्याला जो तात्या विंचू एक दिसतो तो एक नाहीये, बरेच बनवले. 9 म्हणजे पहिल्या ह्याच्यात 8 बनवले, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तात्या विंचू. लोकांना एकच वाटतो तो. आणि दुसऱ्या वेळेला 10 बनवले, दुसऱ्या झपाटलेला रेडिओ कंट्रोल आणि रिमोट कंट्रोल. त्याचं जसं कार्य वेगवेगळ्या प्रकारची तंत्र त्याच्यासाठी वापरली. कधी कधी स्ट्रिंगनी त्याला चालवलं, कधी कधी रॉडनी चालवलं, कधी कधी लपून राहून, असं म्हणजे खूप. त्यामुळे त्याला वेगवेगळं. आणि तुम्ही तर सेटवर नाही, आणि मला अगदी वाचलं म्हणजे तुमच्या लेखांमध्ये नाही, पहिला झपाटलेला आम्ही केला तेव्हा मी आणि अपर्णा आम्ही दोघांनी केला. झुडपात लपून वगैरे. लक्ष्मीकांत बेर्डे इतका विनोदी असायचा. तर एक शॉट आमच्या पलंगावर तो लक्ष्मीकांत बेर्डे, तुम्हाला आठवत असेल, तिथे तो तात्या विंचू गळा पकडतो आणि मंत्र म्हणतात. तर त्यावेळेला तो वरती आहे, त्याच्यावरती झोपलेला आहे, मला भोग पाडलेला आहे खाली पलंगाला, आणि त्याच्यानंतर आम्हाला बिछाना घालून आम्ही दोघं खाली झोपलेलो होतो. शॉट झाला, मजा आली, आम्ही बाहेर आलो. म्हणाले तुम्ही काय रे भाग्यवान आहेस तू. लक्ष्मीकांत म्हणाले किती भाग्यवान आहेस, अरे बायको बरोबर मजा करता तुम्ही, चला आम्ही नुसते शॉट देतो इथे. आणि सेटवर हालकल्लोळ मारला. ही जी आठवणी आहेत ना लक्षाच्या, त्या काही वेगळ्या आहेत. आणि झपाटलेला म्हणजे, आणि ज्या वेळेला बनवला त्यावेळेला इव्हन मला तर नाहीच माहिती, पण महेश कोठारेंना पण कळलं नव्हतं, वाटलं नव्हतं. कारण शेवटी बाहुली आहे, लोकांना एखाद वेळेस तो काय शाळकरी काहीतरी बाहुल्यांचं केलंय असं वाटण्याची शक्य, अशी भीती वाटत होती. पण नशिबाने त्यांनी शॉर्ट्स एवढे सुंदर घेतले त्यातले, आणि सेट डिझायनर, कॅमेरामन, दिग्दर्शक आणि आपली बाहुली, असं हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे माझं आम्ही दोघांनी काम केलं, पण ते सगळ्यांचं विक्रमच झाला. म्हणजे विक्रम देवाच्या कृपेने. म्हणजे तात्या विंचू लक्षात आहे, त्याच्यावर 3D चित्रपट पण आला, परत त्यांनी 3D चित्रपट पण बनवला. नक्कीच. आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला अनेक नामवंत व्यक्ती, जसं तुम्ही आता अमिताभजींचा उल्लेख केलात, नंतर दक्षांचा उल्लेख केला, तसा आणखी कोणी व्यक्ती भेटल्या का? बरेच भेटले. एक आठवण खूप आमिर खान बरोबर. आमिर खान बरोबर म्हणजे काय झालं, एकदा रामदासला फोन आला की एक आपल्याला टाटा स्कायची, टाटा स्कायच्या ज्या वेगवेगळ्या योजनांची एक जाहिरात करायची, तर त्याच्यात एक टीव्हीचं पपेट आहे आणि एक त्याच्याबरोबर एक ऍक्टर आहे, त्याला तुम्हाला शिकवायचंय. तर त्यांनी आधी काही सांगितलं नाही कोण ऍक्टर आहे काय आहे, कारण उगाच त्यांना वाटतं हे पैसे जास्त. तर रामदास बरं ठीक आहे, मग काय करायचंय, ते एक टीव्हीचं पपेट होतं. आणि नंतर कळलं की आमिर खान ते पपेट करणार होता. आणि आमिर खाननी सांगितलं स्वतः की मी शाळेत असताना, बरं का, मी शाळेत असताना एक टीव्हीवर कार्यक्रम हे यायचं, रामदास पाध्ये म्हणून यायचे, त्यांचा मी कार्यक्रम नेहमी त्यांचा किती वाजता आहे ते नोट डाऊन करायचो माझ्या होमवर्कच्या वहीत. आणि मला त्यांच्याकडून मला हे काही कला शिकायचे, त्यांनी शिकवलं तरच मी जाहिरात करीन. आणि मग त्यांच्याकडनं फोन आला आणि आमिर खानला आम्ही प्रत्यक्ष भेटलो, आणि त्यांनी सगळी आठवण सांगितली, असं असं मला मी त्याला नाव आठवत नव्हतं की अर्धवटराव लहानपणापासून बघत आलोय, तर तुम्ही मला शिकवाल का. तर नेहमीसारखं झालं, काही शिकण्या एवढा त्यांच्याकडे एवढा वेळ असतो.
आणि तो इतका बिझी, त्याचे सिनेमे चालू हे चालू. तर रामदास म्हणाले मी आणि सत्यजित आणि आम्ही मिळून खाली लपून राहून करू, तुम्ही माझी जी मॅनरिझम आहे, बोलण्याची जी पद्धत आहे बाहुली बरोबर इंटरॅक्शन, ते तुम्ही शिकून घ्या. मग त्यांनी तो स्वतः एक परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे, त्यांनी एक पपेट मागितलं छोटंसं की मी आरशासमोर प्रॅक्टिस करीन तुम्ही कसं करता तुमचे हावभाव. आणि दुसरी गंमत म्हणजे त्यांनी सांगितलं की मला रामदासजींचाच लुक पाहिजे, म्हणून दूरदर्शनचा जो त्यांचा लुक आहे असं ते एका सेम त्यांनी तसं केलं. आणि सेम रामदासची जी स्टाईल होती म्हणजे त्याच्या जाहिराती लागल्या होत्या आणि तो स्वतः परफेक्शन असल्यामुळे त्यांनी खूप छान केलं ते बरोबर. म्हणजे बाहुली बरोबर तो बोलतोय असं वाटलं आणि खाली बसून रामदासनी ऑपरेट केलं. असे तर खूप सेलिब्रिटी आणि सगळ्या क्षेत्रातले राजकीय किंवा कला क्षेत्रातले सांस्कृतिक क्षेत्रातले बरेच लोक तुम्हाला भेटले असतील आणि एक छान प्रवास तुमचा झाला असेल. आता मी तिसरी पिढी तुमची या क्षेत्रात आलेली आहे ती म्हणजे सत्यजितची. तर हे जे पिढ्यानपिढ्या तुमच्या रक्तातून ही कला स्रवते आहे तर त्याविषयी सांगा. सत्यजित कसा घडला हे सुद्धा किंवा तुम्ही सत्यजितला कसं घडवलं याविषयी घडवलं असं म्हणता येत नाही. म्हणजे थोडंसं रामदास तो घडलाच झालं की तोही बघत होता आणि त्यालाही आता मला 2 मुलगे आहेत सत्यजित आणि परीक्षित. आता धाकटा पण म्हणजे आम्हाला मदत करतो पण सत्यजितला जास्त इंटरेस्ट होता आणि तोही म्हणजे लहानपणापासून बाहुल्या बनवायला किंवा बाहुल्यांचा कार्यक्रम करायला त्यांनी 7वी 8वीतच सुरुवात केली. शाळेत असताना शाळेच्या गॅदरिंग मध्ये त्यांनी पहिल्यांदा एक पिंक पॅन्थर स्वतः बनवला होता. म्हणजे जरा वेडावाकडा होता किंवा साधा होता पण तो पिंक पॅन्थर बनवला आणि त्याच्या शाळेच्या गॅदरिंग मध्ये चीफ गेस्ट म्हणून आम्हालाच दोघांना बोलवलं. आणि गंमत म्हणजे ते करत असताना शो त्याचा एक पाय तरी त्यांनी काहीतरी पायावर मी लग्न झालं वगैरे काहीतरी गंमत केली. आणि मग हळूहळू कॉलेजमध्ये वगैरे त्याला युथ फेस्टिव्हल्सना वगैरे पुष्कळ त्यांनी शोज करायला सुरुवात केली. तो पोद्दार कॉलेजचा युथ फेस्टिव्हलमध्ये त्यांनी अनेक ट्रॉफीज वगैरे मिळवल्या. आणि एका बाजूला शिक्षण चालूच होतं परंतु तो त्याचे स्वतःचे डायलॉग तो स्वतः लिहायचा. स्वतःचं कॅरेक्टर पण त्यांनी स्वतंत्रपणे वेगळं तयार केलं. म्हणजे रामदासची कॉपी किंवा तेच कॅरेक्टर नाही, त्यांनी स्वतःची वेगळी बंड्या म्हणून कॅरेक्टर आहे किंवा छोटू सिंग म्हणून त्याचं स्वतःचं कॅरेक्टर आहे, त्याचा आवाज, त्याचे डायलॉग, नवीन पिढीचे डायलॉग हे सगळं त्यांनी सुरू केलं. आणि मग हळूहळू त्यांनी मग शिक्षण चालूच होतं, तो बीकॉम केलं, त्यांनी सीए सुद्धा केलं. आणि सीए झाल्यावर मग त्याच्या पुढे प्रश्न पडला की करिअर म्हणून काय करायचं, सीए म्हणून प्रॅक्टिस करायची का ही पूर्ण वेळ कला करायची. आणि लकीली तेव्हा काय झालं, इंडियाज गॉट टॅलेंट जो आजचा आपला खूप प्रसिद्ध शो आहे त्याचा पहिला सीझन आला आणि त्या ह्याच्यात त्यांनी भाग घेतला आणि तो जवळजवळ 10व्या म्हणजे फायनलिस्ट पर्यंत तो पोहोचलेला होता. त्याचं खूप आवडलं आणि मग त्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला की पूर्ण वेळ कला म्हणून घ्यायचं. आणि त्याच वर्षी तो सीएही पास झाला आणि दोन्ही म्हणजे एकदम हळूहळू त्यांनी थोडं सीए म्हणून काही वर्ष काम केलं पण हळूहळू पूर्ण वेळ त्यांनी हीच कला. आणि आम्ही काही फोर्स केलं नाही की तुम्ही घे कर किंवा, पण त्याच्या आवडीनेच त्यांनी ही कला म्हणजे हे म्हणून करायची, व्यवसाय म्हणून करायची हे त्यांनी. आणि कलेचं संवर्धन आणि कलेचं संस्करण ते आपोआप तुमच्याकडून होत गेलं. तुम्हाला वडील म्हणून आज किती अभिमान वाटत आहे त्याचा? मला खूप बरं वाटतं. नाही अभिमान तर आहे आणि मला बरं काय वाटतं चालू राहते कारण ही कला आमच्या नंतर जर कोण करणारं नसतं तर ती लुप्त झाली असती. म्हणजे काही त्याचा मागमूस लागला नसता. या कलेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी खूप वर्कशॉप्स वगैरे सुद्धा घेत असतो. तो पण घेतो. त्याची जी पत्नी आहे रुजुता ती दोघं मिळून ते वर्कशॉप घेतात. मी सांगितलं तुम्ही लोकांना शिकवा, आपल्यानंतर ते चालू राहिलं पाहिजे. मी तुम्हाला तेच म्हणणार होते की पुढे ही कला चालत राहावी किंवा पुढील प्रशिक्षण तुम्ही विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करताय का? हो आमच्याकडे ICVP म्हणून संस्था आहे, चेंबूरला आमचा स्टुडिओ आहे, इंडियन सेंटर फॉर व्हेंट्रिलॉक्विझम अँड पपेट्री अशी ती संस्था आहे. आणि आम्ही जेव्हा जेव्हा वेळ मिळेल म्हणजे सुट्ट्यांमध्ये दिवाळीच्या मे महिन्यात वर्कशॉप घेत असतो आणि मुलांकडनं म्हणजे कला करून शिकाय. त्यातला 10तला एकच शिकेल नाही शिकेल पण तो शिकण्याची शक्यता आहे. नक्कीच. आणि आपल्या भारत सरकारने शासनाने नेमकं काय केलं पाहिजे शब्दभ्रमकार अधिक घडवण्यासाठी आणि ही कला जोपासण्यासाठी?
तुम्हाला या खरं सांगायचं तर मला अतिशय चमत्कारिक वाटतंय, कुठेही सरकार दरबारी याची नोंद नाही. शब्दभ्रमकार हे त्यांना माहितीच नाही. म्हणजे मला अनेक मान सन्मान परदेशात मिळाले सुदैवाने, पण मला अतिशय तुरळक असे प्रायव्हेट इथे मला सन्मान मिळाले. एकही सरकारी सन्मान नाही. पण मला त्याच्यात अजिबात वाईट वाटत, कारण त्यांना माहितीच नाहीये ते, तर काय करणार. तर मला जेवढं मिळतंय त्यात मी खूप समाधानी. तुम्हाला भरभरून मिळालेलं आहे मला. त्यामुळे काय, पण शासनातर्फे या कलाकारांना कलावंत घडण्यासाठी त्यांनी काही करायला पाहिजे. प्रशिक्षणाचे कोर्सेस आपल्याला नाट्य शिबिर होतात, तसं लहान मुलांची सरकारी पातळीवर होतं, पण म्हणून आम्ही प्रायव्हेटली आमच्याच संस्थेत एक अगदी कमी पैशात अल्प मोबाईल, म्हणजे जवळजवळ फुकटच म्हणा तुम्ही, मुलांकडनं आम्हीच मटेरियल देतो त्यांना. साध्या बावल्या कशा बनवायच्या किंवा आवाज कसा काढायचा हे आम्ही शिकवतो. ठीक आहे, सरकार करेल तेव्हा करेल. पण एक मला सांगायला इथे पाहिजेच पाहिजे, गेली 50 वर्षापेक्षा जास्त मी करतोय, आणि हे का शक्य झालं, कारण घरच्यांचा पाठिंबा. म्हणजे अपर्णा आहे, माझी मुलं आहेत, पण एवढंच नाही तर माझे भाऊ आणि बहीण प्रत्येकानी मला याला सहाय्य केलंय. आणि ज्या वेळेला म्हणजे 70 सालात मी नोकरी सोडण्याचा जो निर्णय घेतला, अमेरिकेहून जाऊन आलो, म्हणाल मी नोकरी सोडतो, तो म्हणाला बाहेरच्या लोकांनी मला वेड्यात काढलं, तुला इंजिनियर झालायस आणि तू नोकरी सोडतोस. पण माझ्या घरच्यांनी सांगितलं, माझी बहीण उषा आणि भाऊ, सगळ्यात मोठे भाऊ LIC मध्ये त्यावेळेला नुकते लागले, त्याला किती पगार असणार. ते म्हणाले तू अजिबात काळजी करू नकोस, तू हा व्यवसाय कर, 2 वेळचं आपल्याला जेवण नक्की मिळेल. खरंच हा केवढा मोठा आधार आणि अजूनही ते सगळेजण मला पाठिंबा देतात, म्हणून हे आम्ही करू शकलो. मी आणि अपर्णा आम्ही करतो, पण त्याच्या मागे सगळं कुटुंब आहे. म्हणजे आज देखील तुम्हाला हे कदाचित खोटं वाटेल, आज देखील माझं कुठेही 4 ओळीचं छापून आलं वर्तमानपत्रात, तर भावाला अजूनही आनंद होतो, तेव्हा छापून आलाय ऍज इफ त्याचं नाव आलेलं. वा खरंच हे भाऊ बहिणीचं नातं आजच्या काळात तुम्ही टिकवून आहात, हे खरंच ही पण फार मोठी गोष्ट आहे. आपण मंगेशकर कुटुंबीय बघितले आहेत, आणि आता तुमच्या फॅमिलीची मला असं फार क्वचित मिळतं. खरंच, आणि देवाच्या कृपेने म्हणा, वडिलांच्या आशीर्वादाने म्हणा, आम्हाला भरभरून मिळालं. खरंच, आणि ते चालू आहे, बघूया किती दिवस होत आहे ते. हो, नाही, पुढचे प्रोजेक्ट तुमचे काय आहेत, म्हणजे बाहुल्यांचे वेगवेगळे बनवणे प्रोग्राम्स बनवणे आहेत. मला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बाहुल्या अजून बनवायच्या आहेत, अजूनही आहे. कारण आता म्हणजे तुम्हाला अगदी त्याचं उदाहरण द्यायचं असेल तर वॉटर पपेट्री. वॉटर पपेट्री हे तुम्हाला नाव पण कदाचित माहिती नसेल. मोठा स्विमिंग पूल असतो आणि त्याच्यावर बाहुल्या डान्स करतात, आणि ऑपरेटर जवळजवळ गळ्यापर्यंत तो खाली गेलेला असतो आणि खालून ऑपरेट करतो तो. ते आपल्याकडे माहिती नाहीये. तर मला हे करायचंय, पण तो प्रोजेक्ट करोडोंचा आहे. तर कोणतरी मला स्पॉन्सर मिळाल्याशिवाय करू शकत नाही. नक्कीच. आणि देव तुम्हाला नक्कीच कोणतरी स्पॉन्सर मिळेल. म्हणजे वॉटर पपेट्री आहे, एअर पपेट्री आहे, आम्ही करतोच. आणि आता एक आम्ही पुस्तक पण यायचं सगळं लिहिलेलं, या कलेचा सगळा इतिहास. म्हणजे तुम्ही लेखिका आहात म्हटलं तर तयार आहे जवळजवळ. आता ते एखाद्या वर्षात येईल, ते प्रसिद्ध. आणि त्या पुस्तक प्रकाशनाच्या कॉफी टेबल बुक आहे,
आहे. 67 सालपासून सगळे फोटो मोठमोठ्या लोकांबरोबरचे, म्हणजे अगदी इंदिरा गांधींपासून ते आतापर्यंत, आणि या सगळ्या आठवणी आहेत. आणि या कलेचा प्रवास आहे, कशी ही कला किंवा कलेत काय नवीन प्रयोग केले हे सगळं त्या पुस्तकात लोकांना खूप एक इंटरेस्ट, आणि तो एक अनमोल ठेवा आहे, अनमोल ठेवा, दस्तावेज आहे किंवा ज्याला आर्कायवल म्हणता येईल, साहित्यसृष्टीत तुम्ही छान भर टाकताय. मला इंदिरा गांधींची आता मला सांगितलं म्हणून आठवण झाली. इंदिरा गांधींसमोर मी त्या काळी म्हणजे स्वातंत्र्योत्तर म्हणजे 1970 साली मी कार्यक्रम केला. आणि कार्यक्रम झाल्यावर बाईंनी मला सांगितलं, आप बहुत खूबसूरत कर रहे हैं, लेकिन एक सुझाव है. अच्छा, या बाहुल्या तू आपल्या जे राष्ट्रीय काही समस्या आहेत त्या मांडण्यासाठी तू कर, आणि टेलिव्हिजनवर कर, आणि त्याचाच मी फायदा घेऊन म्हणा किंवा समजून मी अनेक आपल्या ज्या समस्या आहेत त्यांच्या समस्या घेऊन मी बाहुल्यांचे कार्यक्रम सुरू केले. आणि त्याचं श्रेय इंदिरा गांधींना जातं. पण मला वाटतं तुमच्या घरात तुमचा संसार तर झालाच, पण बाहुल्यांचा संसार खूप मोठा असेल, तर कशा बाहुल्या तुम्ही मॅनेज केल्यात? म्हणजे मी अपर्णाताईंना हा जास्ती प्रश्न विचारेन. आमच्या आता संग्रही जवळजवळ 2000 बाहुल्या. 2000. त्याच्यासाठी आम्ही वेगळं म्हणजे जागा घेतलीये स्टुडिओ नशिबानी त्या बाहुल्यांच्याच ह्याच्यावर, आणि त्या ठिकाणी त्या सगळ्या बाहुल्या ठेवलेल्या असतात. आणि त्याची जर काही मोडतोड म्हणजे डॉक्टरचं काम आम्हाला करायला लागतं. आम्ही लोकांना सांगतो आमची 2 खरी मुलं आहेत आणि 2000 खोटी, किंवा नाही सॉरी 2000 खोटी आणि 2 खरी, 2 खोटी आणि 2000 खरी, असं कधी कधी कन्फ्युजन होतं. पण त्या बाहुल्यांची देखभाल खूप म्हणजे रामदास तर करतात, सत्यजित करतो. आम्ही रोजच तिथे जातो आमच्या स्टुडिओत, आणि सगळ्या बाहुल्यांनी तशा मांडून ठेवलेल्या आहेत. त्याला कुठल्या त्याचं काही खराबी झाली तर ती पुन्हा लगेच त्याचं पेंटिंग करणं, हे करणं, अशा पद्धतीने त्याची सगळी निगा राखायला लागते. कारण कधी कधी असं होतं ना, अर्धवटराव सारखा बाहुला जवळजवळ 105 वर्षांचा आहे, त्याचं कधी कधी थोडंसं नाक किंवा काही त्याला पडझड झाली तर ते पुन्हा पेंटिंग करणं, हे करणं. म्हणून ती बाहुली अजून इतकी वर्ष झाली तरी ती चांगली आणि कार्यरत आहे. तर अशा सगळ्याच बाहुल्यांचं देखभाल खूप करायला. आणि सर तर फार शिस्तप्रिय आहे, आणि बाहुल्या म्हणजे त्यांना अगदी लहान आपला मुलगा आजारी पडला तरी चालतो, बाहुल्यांना काही पॅशन, खरंच प्रेम आहे. पोटच्या मुलापेक्षा त्यांनी माया लावलेली आहे त्या सगळ्या बाहुल्यांना. तर आता बाहुल्यांचाच विषय चालू आहे आपला, तर एखादी बाहुली तुम्ही खरं सांगायचं म्हणजे फक्त आमचाच बाहुल्या कशाला मी आणणार, बाहुल्या आमच्या अडकल्या ट्रॅफिक जॅम, कायमच ट्रॅफिक. कारण ती लिज्जत पापडची ऍड होती, करम कुर्रम. नाही म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, लिज्जत पापडसाठी मला बोलवलं तेव्हा मी ससा नुकता केला होता, आणि मी सांगितलं माझ्याकडे वेगळा एक आहे लिज्जत पापडसाठी. तर बघितल्यावर तो खुश झाले. पापडवाले ते आता वडील नाही आहेत त्यावेळेला, त्यांचे लिज्जत पापडचे सिनियर होते. तो म्हणाला, इसके लिए कुछ तकिया कलाम ढूंढो यार. आणि खोटं वाटेल, जवळजवळ 10 ते 12 दिवस मी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढत होतो ससोबासाठी. आणि नंतर शेवटच्या दिवशी मला त्याचं हसणं सुचलं. हे जे सुचलं आणि तो नशिबाने हिट झाला. तर आज तुम्ही आमच्यासाठी अर्धवटराव आणले, सासुल्या आणलाय की आवडाबाई आणले? नाही, मला काय माहिती नाही, सरप्राईज आहे. नाही, असेल तो येईल बरं आपण वाट पाहूया. तोपर्यंत मला वाटतं आपण अपर्णाताईंचं एक छानसं गाणं ऐकूया. यशवंत देवाचं 2 ओळी म्हणते, कारण जास्त आता सध्या मी काही गाण्याचा थोडासा रियाज कमी झालाय. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू
अशीच राहू दे. खरंच हेच खरं तर आम्ही म्हणतो की माझ्या जीवनात ही घडी अशीच राहू दे. इतक्या वर्षांची माझी मनोकामना होती की तुमच्याबरोबर एका नाही आम्ही अगदी छोटा कलाकार आहे बाहुल्यांचा करणारा. मला सुद्धा हे तुमचा आचार्य 90 FM चॅनल म्हणजे बघून मला खूप आश्चर्य वाटलं की कॉलेज हे चॅनल चालवतंय किंवा आश्चर्य एवढं हे खरोखरच एक नाविन्यपूर्ण अशी कल्पना आहे आजच्या काळात. आणि तुमच्या या चॅनलला आमच्या खूप शुभेच्छा आहेत. लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचव, लोक इथले कार्यक्रम ऐकवत अशी मी. नाही बरोबर. अरे बापरे, तो आला दिसतो, आला मी घेऊन येतो. काय माहितीये का, मी काही आणलं नाही. आम्ही दोघं खरं आलो पण आता काय येणार होता पण अजून आला नाही. तुमचं स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. आमच्या ससोबाचा ज्युनियर ससोबा. ससोबा बोला घसोबा. मसोबा मसोबा काय बोलतो? मग तुम्ही मला ससोबा कसं बोलला? आईनी चांगलं नाव ठेवलंय ससोपन कापसे. अरे ससोपन कापसे. ससोपन, अरे तू आज आलास, आम्हाला खूप बरं वाटलं. मी अरे किती दिवस वेळ ही सगळे तुझी वाट बघत होतो. आम्हाला बसच नाही मिळाली. तुम्ही मला बसचे पैसे देता, टॅक्सीचे नाही. अरे हसू नकोस रे, हसल्यावर मला राग येतो. मला राग आल्यावर हसू येतं. हे बघ, आता सगळ्यांना 1 2 3 म्हटल्यावर धन्यवाद म्हणायचं. टाटा करू? टाटा चालेल, टाटा म्हण. 1 2 3 म्हटल्यावर. चालेल चालेल. 1 2. तुला 2 म्हणायला सांगितलं का? मग कशाला म्हंटल? उगाच. आता चुकू नको, सगळं तुम्ही चुकू नका. 1 1 2 अरे तुझ्या पुढे कसं बोलावं हेच कळत नाही. मग बोलू नका. न बोलून कसं चालेल? मग तोंडाने बोला. धन्यवाद. असं काय किती वेळ बोलत बसलो ना तरी मी बोलतच बसेल. पण आम्हाला आवड आहे. आता आपल्याला संपवायचं आहे ना कार्यक्रम. धन्यवाद म्हणा आपल्या सगळ्या मंडळींना. आचार्य 90 FM वर आपण जो कार्यक्रम केला, तुम्ही केला, मी कुठे केला? सहभाग होता की तुमचा गेस्ट अपीअरन्स होता. तू आलास याबद्दल आणि आपण एवढा वेळ आमच्या बाहुल्यांच्या बद्दल माहिती ऐकून घेतली. मनापासून धन्यवाद. तेजस्विनी ताईंना पण नमस्कार कर. हॅलो, हाय, लव्ह यू. आवडलं मित्रांनो. आज आपण बोलक्या बाहुल्याचे निर्माते श्रीयुत रामदास पाथे सर आणि अपर्णाताईंना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं होतं. तुमचे दोघांचेही खूप खूप आभार. आणि तुम्हा दोघांना उदंड आयुष्य मिळू दे आणि तुमच्या सगळ्या बाहुल्यांनाही खूप उदंड आयुष्य मिळू दे आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर भरभराट होऊ दे अशीच मी सिद्धिविनायका चरणी प्रार्थना करते. खूप खूप आभार. धन्यवाद. असंच प्रेम करत राहा आमच्यावर आणि आमच्या बाहुल्यांच्यावर. हो, ओके, बाय.